गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्यांची व्याख्या केलेली आहे। परिमेय संख्या कशाला म्हणतात? तर परिमेय संख्या कशाला म्हणतात? जी संख्या p भागिले q या स्वरूपात लिहिता येते, जेथे p आणि q हे पूर्णांक आहेत आणि q ची किंमत 0 असता कामा नये, तर तिला परिमेय संख्या असे म्हणतात। म्हणजे ज्या संख्या p भागिले q या स्वरूपामध्ये मांडता येतात त्यांना आपण काय म्हणतो? परिमेय संख्या असे म्हणतो। मग आता परिमेय संख्या ज्या आहेत, आता उदाहरण दिलेले आहेत पाहिजे, -2/3, 6/7, 9 भागिले -5, 0, -2, 4 या सर्व काय आहेत? परिमेय संख्या आहेत। मग आता या परिमेय संख्यांच्या बाबतीत आपण संवृत्तता गुणधर्म पाहायचा आहे। आपण याच्या आधी संवृत्तता गुणधर्म पाहिलेला आहे। कशाच्या बाबतीत पाहिलेला आहे? पूर्ण संख्यांच्या बाबतीत पाहिलेला आहे, पूर्णांकांच्या बाबतीत पाहिलेला आहे। तर आज आपण हा संवृत्तता गुणधर्म परिमेय संख्यांच्या बाबतीत पाहायचा आहे। संवृत्तता गुणधर्म आपण कोणत्याही दोन परिमेय संख्या घेऊया। आपण तुम्ही ज्या सांगाल ते परिमेय संख्या घेऊया। आपण समजा याच्यामधल्याच कोणत्याही दोन परिमेय संख्या घेऊया। समजा आपण पहिली परिमेय संख्या घेतली 6/7 आणि दुसरी परिमेय संख्या घेतली आपण 4। आता ही परिमेय संख्या आहे, म्हणजे ही आपल्याला p भागिले या q स्वरूपामध्ये मांडता येते। म्हणजे इथं p ची किंमत 4 आहे, q ची किंमत 1 आहे। तर या दोन परिमेय संख्या आहेत। आता या दोन परिमेय संख्यांची बेरीज परिमेय संख्या येते का पाहूया आपण। आता यांची बेरीज कशी करायची आहे? आता या ठिकाणी पहा, तुम्ही 7वी मध्ये अगदी शॉर्टकट मेथड याच्या शिकलेला, याची बेरीज करत असताना आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा याची बेरीज करता येते, कारण इथे 4 पूर्णांक आहे। मग आपलं उत्तर असं सुद्धा येऊ शकतं, 4.6 हे याचं उत्तर आहे। किंवा आपण अशी बेरीज केली तरी चालू शकते। पहा, आता याच ठिकाणी जर बेरीज करायची असेल तर आपण यांचा गुणाकार करू शकतो। 7 गुणिले 1 खाली असं लिहू शकतो, 7 गुणिले 1 आणि यांचा तिरकस गुणाकार 6 × 6 गुणिले 7 × 28, 28 आणि 6 34, 34 भागिले 7 म्हणजेच परत या विषम पूर्णांकाचं मिश्र पूर्णांकामध्ये रूपांतर, 7 × 28, 34 मधून 28 गेले, 6 राहिले, ते 6 इथं आणि 7 इथं। म्हणजे ही सुद्धा काय आहे? परिमेय संख्या आहे। मग आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल? दोन परिमेय संख्यांची बेरीज ही परिमेय संख्या असते। मग इन जनरल आपण कसं लिहू शकतो हे? सर्वसामान्यपणे, आता सर्वसामान्यपणे म्हणजे असं लिहू शकतो आपण, फॉर ऑल, हे काय आहे? सर्वसामान्याचं चिन्ह आहे, फॉर ऑल। आता a/b ही जर परिमेय संख्या असेल, ही काय आहे? परिमेय संख्या। मग आता परिमेय संख्यांचा सट कोणत्या अक्षराने दर्शवितात? समजा आपण परिमेय संख्यांचा सट q या अक्षराने दर्शविला आणि दुसरी परिमेय संख्या घेतली आपण c/d, ही सुद्धा काय आहे? परिमेय संख्या आहे। आता यांची बेरीज a भागिले b अधिक c भागिले d बरोबर। आता यांची बेरीज कशी करायची? यांचा गुणाकार b गुणिले d bd, आता इथं तिरकस गुणाकार a गुणिले d ad अधिक b गुणिले c bc, म्हणजे ही सुद्धा काय आहे? परिमेय संख्या आहे। ही परिमेय संख्या आहे, ही परिमेय संख्या आहे आणि येणारं उत्तर सुद्धा काय आहे? परिमेय संख्या आहे। म्हणून आपण काय म्हणू शकतो? परिमेय संख्यांचा सट बेरजेच्या बाबतीत संवृत्त असतो किंवा संवृत्तता गुणधर्म पाळतो। हा आपण काय पाहिला? संवृत्तता गुणधर्म बेरजेच्या बाबतीत पाहिला। आता आपण वजाबाकीच्या बाबतीत पाहूया। समजा या ठिकाणी आपण कोणत्याही दोन परिमेय संख्या घेतल्या। समजा आपण 3/4 ही एक परिमेय संख्या घेतली आणि 2/5 ही एक परिमेय संख्या घेतली। या दोन्ही काय आहेत? परिमेय संख्या आहेत। आता यांची जर वजाबाकी करायची असेल, वजाबाकी 3/4 वजा 2/5 यांची जर आपण वजाबाकी केली तर यांचा गुणाकार 4×5 20, याचा आणि याचा गुणाकार 5 गुणिले 3 5 त्रिक 15 वजा यांचा गुणाकार 4 दुनी 8, म्हणजेच 15 वजा 8, याचं उत्तर किती आलं? 7/20 आणि 7/20 ही सुद्धा काय आहे? परिमेय संख्या आहे। म्हणजे वजाबाकीच्या बाबतीत सुद्धा परिमेय संख्यांचा सट हा संवृत्तता गुणधर्म पाळतो। मग या ठिकाणी आपल्याला इन जनरल असं लिहिता येईल, आपल्याला पहिल्यांदा आपण काय पाहिलं? हे बेरजेच्या बाबतीत पाहिलं। आता हाच गुणधर्म आपण वजाबाकीच्या बाबतीत पाहायचा आहे। पहिलं काय पाहिलं आपण? परिमेय संख्यांचा सट हा बेरजेच्या बाबतीत संवृत्त असतो
आता दुसऱ्या काय बघणार आपण वजाबाकीच्या बाबतीत. सर्वसामान्यपणे बघूया आपण वजाबाकीच्या बाबतीत. वजाबाकी आपण या संख्या घेऊया फॉर ऑल, म्हणजे सर्वसामान्यपणे a भागिले b एक परिमेय संख्या आहे, c भागिले d एक परिमेय संख्या आहे. आता या दोन संख्यांची जर आपण वजाबाकी केली, पहिल्या परिमेय संख्येमधून दुसरी परिमेय संख्या जर वजा केली आपण, फक्त या ठिकाणी काय येणार, या ठिकाणी इथं वजा चिन्ह येणार आणि ही सुद्धा परिमेय संख्या असते. जसं इथं तुम्हाला दोन परिमेय संख्यांची वजाबाकी पुन्हा परिमेय संख्या असते. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, दोन परिमेय संख्यांची वजाबाकी ही पुन्हा परिमेय संख्या येते. याला आपल्याला काय म्हणता येईल, परिमेय संख्यांचा सट हा वजाबाकीच्या बाबतीत संवृत्त गुणधर्म पाहतो किंवा संवृत्त असतो. आता याच पद्धतीनं आपल्याला गुणाकाराच्या बाबतीत पाहूया आपण आता या ठिकाणी वजाबाकीच्या बाबतीत पाहिलं, आपण गुणाकारच्या बाबतीत पाहूया. जर या ठिकाणी आपण गुणाकार लिहिला, आता गुणाकारच्या बाबतीत पाहूया. आपण कोणत्याही दोन परिमेय संख्या घेऊया. समजा याच दोन परिमेय संख्या घेतल्या, 3/4 आणि 2/5 या दोन काय आहेत, परिमेय संख्या आहेत. आता यांचा गुणाकार करून पाहूया आपण. 3/4 गुणुले 2/5. आता यांचा गुणाकार पहिल्यांदा अंशांचा गुणाकार, छेदाछेदांचा गुणाकार. 3 दोन्ही 6 आणि 4 पंचे 20. म्हणजे येणारी संख्या सुद्धा काय आहे, परिमेय संख्या आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, परिमेय संख्यांचा सट हा गुणाकाराच्या बाबतीत संवृत्त असतो किंवा परिमेय संख्यांचा सट हा गुणाकाराच्या बाबतीत संवृत्तता गुणधर्म पाळतो किंवा लागू पडतो. तर आता इन जनरल आपल्याला या ठिकाणी लिहिता येते पहा. सर्वसामान्यपणे a/b ही एक परिमेय संख्या आहे, c/d ही एक परिमेय संख्या आहे. जर यांचा आपण गुणाकार केला, तर येणारं उत्तर काय येणार आपलं, b गुणले d bd आणि a गुणले c ac. आणि ही सुद्धा काय आहे, परिमेय संख्या आहे. जसं इथं परिमेय संख्या आली त्याप्रमाणे इथं सुद्धा सर्वसामान्यपणे ही काय येते, परिमेय संख्या येते. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, परिमेय संख्यांचा सट हा गुणाकाराच्या बाबतीत संवृत्तता गुणधर्म पाळतो. आलं लक्षात. तर पुढे जाऊया आपण आता भागाकारच्या बाबतीत. आता भागाकारच्या बाबतीत पहा, कोणत्याही दोन परिमेय संख्या घेतल्या, समजा आपण याच दोन परिमेय संख्या घेऊया आणि यांचा भागाकार करून बघूया आपण. ही एक परिमेय संख्या आहे आणि ही एक परिमेय संख्या आहे. आता पहिल्या परिमेय संख्येला दुसऱ्या परिमेय संख्येनं आपण भागूया. 3/4 भागिले 2/5 या दोन परिमेय संख्या आपण घेतल्या. आता या दोन परिमेय संख्या घेतल्या, यांचा भागाकार, मग भागाकार कसा करतो आपण, हाच 3/4. आता इथं भागाकार म्हणजे काय करतो आपण, भागाकार करत असताना जी दुसरी परिमेय संख्या आहे त्याचा आपण व्यस्तांक लिहायचा. म्हणजे अंशाला छेद करायचा आणि छेदाला अंश करायचा. त्याला आपण उलटून गुणुले असं सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, उलटून गुणुले. मग या ठिकाणी काय होणार, 5/2. मग यांचा गुणाकार 3×5 15 आणि 4 दोन्ही 8. या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला काय दिसून येतं की दोन परिमेय संख्यांचा भागाकार हा सुद्धा काय आलेली आहे, परिमेय संख्या आलेली आहे. पण आता आपण सर्वसामान्य पाहूया, सगळ्याच बाबतीत लागू पडते का पाहूया. समजा आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्यांचा सट जो आहे n बरोबर, समजा आपण इथं 1 2 3 4 किंवा पूर्ण संख्यांचा सट म्हणजे 0 1 2 3 4, पुन्हा आपण पूर्णांकाचा सट पाहिला. हे सगळ्या संख्या पाहिलेल्या आहेत. आपण पाहिलेलं आहे की सर्व नैसर्गिक संख्या सुद्धा परिमेय संख्या असतात, सर्व पूर्ण संख्या सुद्धा परिमेय संख्या असतात आणि सर्व पूर्णांक सुद्धा परिमेय संख्या असतात. मग आता पूर्ण संख्यांच्या मध्ये आपण बघितलेलं आहे की w बरोबर काय बघितलेलं आहे आपण, 0 1 2 3 या सुद्धा काय आहेत, परिमेय संख्या आहेत. आपण याच्यातली समजा एखादी परिमेय संख्या सर्वसामान्यपणे घेताना आपण जर असं घेतलं की a ही एक परिमेय संख्या आहे, म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्यपणे हे जर घेतलं आपण a भागिले b आणि c भागिले d, तर या बाबतीत सुद्धा परिमेय संख्या येऊ शकते. परंतु समजा जर आपण या ठिकाणी फक्त परिमेय संख्या a घेतली, परिमेय संख्या a घेतली आणि आपल्याला माहिती आहे 0 सुद्धा काय आहे, परिमेय संख्या आहे. मग समजा आपण 0 न जर याला भागलं, याचं उत्तर आपल्याला माहिती आहे का, तर इथं आपण निरुत्तर होतो. याचं उत्तर आपल्याला काढता येत नाही. म्हणून आपल्याला असं सांगता येते की परिमेय संख्यांचा सट हा भागाकारच्या बाबतीत संवृत्त नसतो. आलं लक्षात. तर आपण इथं थांबूया आणि पुढचा जो भाग आहे तो आपण घेऊया. आता याच्यानंतर आपण कोणता गुणधर्म पाहायचा आहे, आपण परिमेय संख्यांचा संवृत्तता गुणधर्म पाहिला. म्हणजे याच्या आधी काय काय पाहिलं पहा आपण,
पूर्ण संख्यांच्या बाबतीत संवृत्तता गुणधर्म पाहिला, पूर्णांकांच्या बाबतीत संवृत्तता गुणधर्म पाहिला आणि परिमेय संख्यांच्या बाबतीत संवृत्तता गुणधर्म पाहिला. तर आज आपण पुढचा जो गुणधर्म आहे क्रमनिरपेक्ष गुणधर्म, हा क्रमनिरपेक्ष गुणधर्म आपण पाहूया. क्रमनिरपेक्ष गुणधर्म. तर सर्वप्रथम आपण कोणत्या संख्यांच्या बाबतीत पाहूया. जो 7वी मध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहात तो पहिल्यांदा आपण नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत तर आपल्याला येत आहे, त्यामुळे नैसर्गिक संख्यांच्या पुढे जाऊन आपण पूर्ण संख्यांच्या बाबतीत पाहूया. पहिल्यांदा पूर्ण संख्या आणि पूर्णांकाच्या बाबतीत पाहूया, कारण नैसर्गिक संख्यांचे सर्व गुणधर्म पूर्ण संख्यांना लागू पडतात. त्यामुळे आपण नैसर्गिक संख्यांचा या ठिकाणी अभ्यास करायची गरज नाही, कारण ते 6वी मध्ये सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहात. आता या ठिकाणी आपण पूर्ण संख्यांच्या बाबतीत पाहूया. पूर्ण संख्या. आता या ठिकाणी आपण कोणता गुणधर्म पाहणार आहोत. क्रमनिरपेक्ष गुणधर्म. कशाच्या बाबतीत. पूर्ण संख्यांच्या बाबतीत. आता पूर्ण संख्यांचा सेट आपल्याला माहिती आहे. W बरोबर 0 1 2 3 4 डॅश डॅश डॅश, या झाल्या पूर्ण संख्या. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण बेरजेचा क्रमनिरपेक्ष गुणधर्म पाहूया. बेरजेच्या बाबतीत बेरीज. कोणत्याही दोन या ठिकाणी पूर्ण संख्या घ्या. आपण कोणत्याही दोन पूर्ण संख्या घ्या. समजा 3 अधिक 4 घेतले, यांची बेरीज केली, 3 आणि 4ची बेरीज 7 आली. आपण काय करूया, या ठिकाणी यांचा क्रम बदलूया. म्हणजे या ठिकाणी पहिला 3 लिहिले आपण, नंतर 4 लिहिले आणि दोन्हींची बेरीज केली 7. समजा आपण क्रम बदलला, 4 अधिक 3, यांची सुद्धा बेरीज 30 आली. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक लक्षात येत आहे की आपण बेरीज करताना क्रम बदलला तरी उत्तर तेच येते. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, पूर्ण संख्यांचं म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य असं सुद्धा लिहिता येते आपल्याला. फॉर ऑल ए बी बिलॉंग्स टू, कुठला सट आहे, पूर्ण संख्यांचा सट. आणि या गणिता भाषेमध्ये थोडक्यात कसा लिहिता येतोय पहा, ए अधिक बी बरोबर बी अधिक ए, म्हणजे याला बेरजेचा क्रमनिरपेक्ष गुणधर्म आपण म्हणू शकतो. कोणत्या बाबतीत, पूर्ण संख्यांच्या बाबतीत. मग आपण या ठिकाणी काय सांगू शकतो, पूर्ण संख्यांचा सट हा बेरजेच्या बाबतीत क्रमनिरपेक्ष असतो, किंवा पूर्ण संख्यांच्या सटावर बेरजेच्या बाबतीत क्रमनिरपेक्ष गुणधर्म लागू पडतो. आलं लक्षात. तर याच्यानंतर आपण वजाबाकीच्या बाबतीत पाहूया. आता ही बेरीज झाली, आता आपण वजाबाकी बघूया. कोणत्याही दोन परिमेय संख्या घ्या. समजा 4 ही एक परिमेय संख्या घेतली, परिमेय नाही, आपण काय शिकतोय, पूर्ण संख्या. 4 ही एक पूर्ण संख्या आहे आणि 5 ही एक पूर्ण संख्या आहे. आपण कोणत्याही दोन पूर्ण संख्या घेतल्या, पहिली पूर्ण संख्या 4 घेतली, दुसरी पूर्ण संख्या 5 घेतली. आता यांची जर वजाबाकी केली आपण, 4 वजा 5, यांची वजाबाकी येते तुम्हाला. आता या ठिकाणी 5 चिन्ह असमान आहेत. मोठी संख्या 5 आहे, 5 मधून 4 गेले, 1 राहिला आणि या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे याचं उत्तर किती आलं, -1. आता या ठिकाणी पहा, पहिल्यांदा जर तुम्ही 5 मधून दुसरी संख्या कोणती आहे, 5, क्रम बदलला आणि पहिली संख्या त्याच्यातून वजा केली, याचं उत्तर किती आलं, 1. -1 आणि +1, उत्तर समान आहे का, नाही. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, कसं लिहू शकतो, फॉर ऑल ए बी बिलॉंग्स टू डब्ल्यू, म्हणजे ए आणि बी हे जर दोन काय असतील, पूर्ण संख्या असतील, तर ए वजा बी इज नॉट इक्वल टू बी वजा ए. म्हणजे या ठिकाणी हा गुणधर्म होऊ शकत नाही. म्हणून आपण काय सांगू शकतो, पूर्ण संख्यांचा सट हा वजाबाकीच्या बाबतीत क्रमनिरपेक्ष नसतो. आलं लक्षात. मग या ठिकाणी एकच वाक्य लिहिता येईल आपल्याला, पूर्ण संख्यांचा सट हा वजाबाकीच्या बाबतीत क्रमनिरपेक्ष नसतो. आता या ठिकाणी मी हे चिन्ह लिहिलेलं आहे. जर असं असेल, हा बेरजेचा क्रमनिरपेक्ष गुणधर्म. मग वजाबाकीचा क्रमनिरपेक्ष गुणधर्म आहे का, नाही. म्हणून वजाबाकीच्या बाबतीत पूर्ण संख्यांचा सट हा वजाबाकीच्या बाबतीत क्रमनिरपेक्ष नसतो. आता आपण गुणाकारच्या बाबतीत पाहूया. गुणाकार. आपण कोणत्याही दोन पूर्ण संख्या घेऊया, याच्या पुढच्या कुठल्याही घेतला तरी चालते. समजा आपण 7 ही एक पूर्ण संख्या घेतली, 7 आणि 8 या दोन्ही काय आहेत, पूर्ण संख्या आहेत.
यांचा गुणाकार केला आपण 7 गुणुले 8, 7 8 56. क्रम बदलून गुणाकार केला 8 गुणिले 7, 8 7 56. दोन्हींचा गुणाकार समान आहे. मग हेच आपण असं लिहू शकतो 7 गुणिले 8 बरोबर 8 गुणिले 7. मग आता हे सर्व संख्यांच्या बाबतीत लागू पडते का हे पाहायचं आहे आपल्याला. मग आपण कसं लिहिणार? फॉर ऑल ए बी बिलॉंग्स टू डब्ल्यू. याचा अर्थ काय? ए आणि बी हे पूर्ण संख्यांचे सदस्य आहेत. याचा अर्थ बिलॉंग्स टू म्हणजे चा सदस्य आहे. मग आता हेच कसं लिहिता येईल आपल्याला? ए गुणिले बी बरोबर यांचा गुणाकार ए बी आणि बी गुणिले ए याचा गुणाकार सुद्धा बी ए म्हणजेच ए बी. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल? ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? पूर्ण संख्यांचा सट हा गुणाकारच्या बाबतीत क्रमनिरपेक्ष असतो. आलं लक्षात? आता याच पद्धतीनं भागाकारच्या बाबतीत लागू पडतो की नाही आपण पाहायचं आहे. आता या ठिकाणी आपण लिहूया भागाकार. आपण कोणत्याही दोन संख्या घेतल्या, समजा 7 आणि 8, कुठल्याही घेऊया आपण संख्या, याच घेऊया किंवा दुसऱ्या घेऊया. समजा 6 ही एक पूर्ण संख्या आहे आणि 4 ही एक पूर्ण संख्या आहे. आता आपण पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येनं भागून बघूया, भागाकार करून बघूया. 6 भागिले 4 तर आपण याचं उत्तर असं लिहिलं, समजा 6/4. याला संक्षिप्त रूप दिलं बे दोन्ही 4 बेत्रिक 6 म्हणजे किती आलं उत्तर? 3/2. आता आपण 4/6 करून बघूया. 4/6 मग याचं उत्तर कसं येणार? 4/6. आपण संक्षिप्त रूप दिलं बे दोन्ही 4 बेत्रिक 6 म्हणजे याचं उत्तर किती आलं? 2/3. भागाकार समान आहे का? नाही. मग आपण असं लिहू शकतो 6/4 बरोबर आहे का? नाही, 4/6. म्हणजेच आपल्याला सर्वसामान्यपणे असं लिहिता येईल फॉर ऑल ए आणि बी या जर पूर्ण संख्या असतील तर ए भागिले बी बरोबर नाही बी भागिले ए. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल? पूर्ण संख्यांचा सट हा भागाकारच्या बाबतीत क्रमनिरपेक्ष नसतो. आले लक्षात? तर मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला क्रमनिरपेक्ष गुणधर्म समजलेला. हा कशाच्या बाबतीत पाहिला आपण? पूर्ण संख्यांच्या बाबतीत पाहिला. तर याचप्रमाणे पूर्णांकांच्या बाबतीत सुद्धा क्रमनिरपेक्ष गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे. तुम्ही घरी थोडा प्रयत्न करून पहा पूर्णांकांच्या बाबतीत, कारण पूर्णांकांचा सट तुम्हाला माहिती आहे. पूर्णांकांचा सट जो आहे तो आपण कसा लिहितो? झेड बरोबर 0 वजा 4 वजा 3 वजा 2 0 अधिक 1 अधिक 2 अधिक 3 डॅश डॅश डॅश. हा काय झाला? पूर्णांकांचा सट. आता या पूर्णांकांच्या सटावरती तुम्ही क्रमनिरपेक्ष गुणधर्म लागू पडतो की नाही, मग तो बेरजेच्या बाबतीत, वजाबाकीच्या बाबतीत, गुणाकारच्या बाबतीत आणि भागाकारच्या बाबतीत थोडाफार तुम्ही घरी प्रयत्न करा. आणि हे जे आहे हे तुम्हाला समजलेलं आहे असं गृहीत धरून मी पुढच्या पिरियडला याला सुरुवात करणार आहे. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद. बंद करायचं.